बऱ्याच दिवसानंतर तुमच्या भावाला सकाळ सकाळी फिरायचा योग घडून आलेला. आता येरवाई बाहेर पडायचं कारण असं होतं की नाही भावानो, आमच्या अतुलदानं 15 रुपये सर्व्हिसिंगची तिसरी शाखा चालू केला आणि त्याच्याच ओपनिंगसाठी तुमच्या भावाला आज आमंत्रण होतं. जाता जाता आम्हाला वडाबी पार्सल न्यायची होतं, म्हणताना पहिला मामापाशी आलो आणि इथंच पहिला वड्यावर सगळ्यात आधी ताव मारला. मामीने सगळं पार्सल भरून ठेवलेलं वडे घेतलं आणि आपली ओला राणी घेऊन घरातनं चारदिशी बाहेर पडलो बघा. तसं आम्हाला तळणगे फाट्याला जायचं होतं, त्यामुळे रुई मार्गीच आपली कल्टी मारायची म्हटली. काय आम्ही 10ला बाहेर पडलेलो तरी पण उन्हाचा झळा असलेला लागाल की नाही भावनो काही विचारूच नका. पण अंतर मातूर काही लांब नसल्यामुळे की नाही बरोबर 15 ते 20 मिनिटात आम्ही लोकेशनला येऊन पोहोचलो बघा. अजून जरा बारीक मध्ये पूजा आवरायची असल्यामुळे की नाही बाहेरचा राहिलेला बोर्ड तेवढा चारदिशी आपला लावून घेतला. आणि विषय कसा आहे माहिती आहे का मित्रांनो, आपल्या मित्राच्या ठिकाणी काम करायला कवाच लाजायचं नसते. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आहे की नाही रिबिन कापून सगळा उद्घाटन सोहळा आपला संपन्न करून घेतला. आणि हा 15 रुपये सर्व्हिसिंगचा काय विषय आणि हे लोकेशन कुठे आहे की नाही तुम्हाला थोड्या दिवसात व्हिडिओ बघायला मिळेल. मग सगळ्या डिटेल तुम्हाला जर पाहिजे असली तर आपल्या अकाउंटला आत्ताच फॉलो करून ठेवा. आणि आपल्या सर्व्हिसिंग सेंटरच्या फ्रँचायझी पण द्यायचे भावनो, त्यामुळे पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. आमचं सगळं शूटवर आम्ही रुईच्या नदीवर आलो तेवढ्यात आम्हाला दिसलं की सगळ्या नदीवरून आपली कपड्यांची बहुतेक जत्रा भरलेली. आता तुमच्या गावची जत्रा असू दे किंवा समोर आलेला पाडवा असू दे, सगळ्या नदीवर तुम्हाला असं बघेल तिकडे धुणं हातरलेलं हे दिसणारच आहे. चला आता सूर्य डोक्यावर आला आणि चक्की आपली तापा लागल्या, जातो घरला, भेटूया लवकर सोबत. तोपर्यंत काळजी घ्या.